नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुन् दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 13 श्लोक नंबर 6। मैत्रेय उवाच ध्रुवस्य चोत्कलः पुत्रः पितरी प्रस्थिते वनम् सार्वभौम श्रियं नैच्छद् अधिराजासनं पितुः। मैत्रेय उवाच ध्रुवस्य चोत्कलः पुत्रः पितरी प्रस्थिते वनम् सार्वभौम श्रियं नैच्छद् अधिराजासनं पितुः। मैत्रेय उवाच ध्रुवस्य चोत्कलः पुत्रः पितरी प्रस्थिते वनम् सार्वभौम श्रियं नैच्छद् अधिराजासनं पितुः। मैत्रेय उवाच ध्रुवस्य चोत्कलः पुत्रः पितरी प्रस्थिते वनम् सार्वभौम श्रियं नैच्छद् अधिराजासनं पितुः। मैत्रेयः उवाच ऋषिश्रेष्ठ मैत्रेय म्हणाले ध्रुवस्य ध्रुव महाराजांचा च सुद्धा उत्कलः उत्कल पुत्रः पुत्र पितरी पित्याने प्रस्थिते गमन केल्यानंतर वनम वनात सार्वभौम सर्व भूमीवर श्रियम ऐश्वर्य न ऐच्छेद इच्छा केली नाही अधिराज राजाने आसनम आसन पितुः पित्याच्या। भाषांतर आहे ऋषिश्रेष्ठ मैत्रेय म्हणाले हे विदुर ध्रुव महाराजांनी वनगमन केल्यानंतर त्यांचा पुत्र उत्कल याने या ग्रहाच्या अखिल भूमीवर ज्यावरून राज्य करता येईल असे आपल्या पित्याचे सार्वभौम आणि ऐश्वर्यशाली राजसिंहासन स्वीकारण्याची इच्छा केली नाही।
ऋषिश्रेष्ठ मैत्रेय म्हणाले, हे विदुर, ध्रुव महाराजांनी वनगमन केल्यानंतर त्यांचा पुत्र उत्कल याने राजसिंहासन स्वीकारण्याची इच्छा केली नाही. जय राजसिंहासनाने त्याला अखिल भूमीवर राज्य करता येत होतं. ऐश्वर्यशाली राजसिंहासन. तर पुढचा थोडासा इतिहास मैत्रेय ऋषी फास्ट मध्ये सांगणार आहेत. सजन्म नोपशांतात्मा निसंगः समदर्शनः ददर्श लोके विदितम् आत्मानं लोकमात्मनि. उत्कल स्वतःच्या जन्मापासूनच पूर्ण समाधानी आणि जगापासून अनासक्त होता. तो समदृष्टीने युक्त होता, कारण अखिल चराचर सृष्टी परमात्म्याच्या ठायी स्थित आहे आणि परमात्मा प्रत्येकाच्या अंतर्यामी उपस्थित आहे असे तो पाहत असे. भगवद्गीता भागवतमचा हाच उपदेश आहे. समदृष्टी असणे, सर्व प्राणी मात्रांवर दया, करुणा, प्रेम. जसं एक्झॅक्टली सेम ध्रुव महाराजांनी केलं तसं त्यांच्या मुलांनी पण केलं. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण पाहतो की भगवान श्रीकृष्ण चराचरामध्ये आहेत आणि सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. तात्पर्य, ध्रुव महाराजांचा पुत्र उत्कल यांच्या लक्षणावरून आणि चारित्र्यावरून समजून येते की तो एक महाभागवत होता. भगवद्गीतेत 6व्या अध्यायात 30व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. एक अतिशय उन्नत भक्त भगवंतांना सर्वत्र पाहतो आणि सर्व काही भगवंतांच्या ठायी आश्रित असल्याचे तो पाहतो. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये देखील 4थ्या श्लोकात असे म्हटले आहे की मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या निराकार स्वरूपाद्वारे संपूर्ण विश्व व्यापले आहे. सर्व काही भगवंतांवर आश्रित आहे, परंतु याचा अर्थ प्रत्येक वस्तू म्हणजे स्वतः तेच आहेत असा नव्हे. अति प्रगत भक्ताची दृष्टी अशी असते की जीव मात्रांचे भौतिक रूप कोणतेही असले तरी त्या रूपांमध्ये अथवा शरीरामध्ये भेदभाव न करता एकच परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी वास करीत असल्याचे तो पाहतो. ही समदृष्टी जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण भागवत महाभागवत होत नाही, म्हणजेच भक्त होत नाही. भक्त हे सगळे समान असतात. भगवंतांवरती जो प्रेम करतो, भगवंतांच्या कणाकणावरती, भगवंतांच्या सर्व जीवांवरती जो प्रेम करतो तोच भक्त असतो. परंतु जे भक्त खूप दुर्मिळ असतात, असं होणं खूप दुर्मिळ असतं. त्यामुळे जे भक्त असे लक्षण प्रदर्शित करतात त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधित केलं जातं. महात्मा, महाभागवत, विशुद्ध भक्त. नारद मुनी, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, भीष्मदेव, विदुरजी. याचा अर्थ असा नसतो की ती स्टेज तुम्ही प्राप्त करू शकत नाही. प्रत्येकाने ती स्टेज प्राप्त करावीच लागते, त्याच्याशिवाय भक्त बनत नसतो. प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये अशी विनम्रता असते की तो दुसऱ्या भक्ताला अतिशय श्रेष्ठ मानतो. याचा अर्थ तुम्ही कनिष्ठ राहिलात तर मुक्त व्हाल असं नाही. तर ही जी समदृष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला भगवद्गीता भागवतम मध्ये शिकवली जाते, ही समदृष्टी प्रत्येक भक्तामध्ये असणे अत्यंत गरजेचं आहे. असं नाही की ते फक्त महाभागवतामध्ये असतं किंवा महात्म्यामध्ये असतं. महाभागवत, महात्मा
विशुद्ध भक्त वगैरे हे शब्द भक्तांची प्रशंसा करण्यासाठी वापरले जातात, परंतु ऍक्च्युली प्रत्येकाला महाभागवत बनावंच लागतं. त्याच्याशिवाय कोणीच इथून सुटत नाही, कोणीच भक्त बनू शकत नाही. त्यामुळे असं समजू नका की ध्रुव महाराजांचा मुलगा उत्कल किंवा जे काही शास्त्रामध्ये उदाहरण म्हणून दिले जातात ते सगळे महान भक्त होते. आपण नुसतेच भक्त आहोत किंवा भक्त होऊ. त्यामुळे आपल्याला काही ही समदृष्टी विकसित करायची काही गरज नाही. असं काही भक्तांना वाटतं ऍक्च्युली. मनातले अनर्थ घालवायची काही गरज नाही, शुद्ध व्हायची काही गरज नाही, पाप कर्म थांबवायची काही गरज नाही. प्रभूजी ते शास्त्रामध्ये जे लिहिले ते महाभागवतांसाठी, आपल्यासारख्या भक्तांसाठी नाही. सर्व जीवांवरती समान प्रेम करायच्या स्तराला जो येत नाही तो भक्त बनूच शकत नाही. त्यामुळे शास्त्रातले कथा, भगवान श्रीकृष्णांच्या कथा, भगवान आणि त्यांच्या भक्तांच्या कथा, भक्त आणि भगवंतांमधला संबंध कसा होता या कथा, त्या कथा वाचण्याचा उद्देशच हा असतो की आपण पण तसं व्हायचंय, आपल्याला पण तेच शिकायचंय. दुर्दैवाने या कथांना मनोरंजन म्हणून घेतलं जातं आणि आपण मात्र तसं बनायचा बिलकुल प्रयत्न करत नाही. कलियुगाच्या सुरुवातीला भक्ती देवी महाभयानक कठीण अवस्थेमध्ये होती आणि नारद मुनी तिचे सांत्वन करण्यासाठी येतात. आणि नारद मुनी आणि कली देवी मधली जी चर्चा कली नाही, भक्ती देवी, नारद मुनी आणि भक्ती देवी यांच्यामधली जी चर्चा होते त्याच्यामध्ये नारद मुनी सांगतात की या कलियुगामध्ये जिथे जिथे भागवतम आहे आणि भागवतमचं नित्य नेमाने श्रवण केलं जातं, सेवा केली जाते, तिथे तिथे भक्ती टिकून राहील, भक्तीचा विकास होईल. परंतु किती लोकांना इंटरेस्ट आहे भागवतम मध्ये, आणि भागवतम मध्ये इंटरेस्ट असलेल्या किती लोकांना ऍक्च्युली हे करायचंय. भागवतम पण एक कर्मकांड किंवा मनोरंजन म्हणून घ्यायचंय बस. याच्यात आपलंच नुकसान आहे हे देखील आपल्याला कळत नाही. भक्तांचा समूह, सो कॉल्ड तथाकथित भक्तांचा समूह बघितला आजकालचा तर असं वाटतं की भक्ती देवी कलियुगाच्या सुरुवातीला कशी काय व्यतीत होती. आज परिस्थिती त्याच्यापेक्षाही वाईट आहे, त्याच्यापेक्षाही वाईट आहे. प्रभू काल आम्ही चर्चा करत होतो सत्संगानंतर, प्रभुपादांनी जसे भक्त निर्माण केले, प्रभुपादांच्या गुरुनी जसे भक्त निर्माण केले, एका मिशनरी स्पिरिटने मिशनसाठी जीवन समर्पण करून आलेले भक्त, असं एकही सापडत नाही. एकही तयार व्हायला देखील तयार नाही. हो, अमेझिंग. म्हणजे आश्चर्य वाटतं. हे भक्ती देवीने जर रडायचं असेल तर आता रडलं पाहिजे. कोणाला इंटरेस्टच नाही. कारण हा जो मुद्दा आहे सर्व जीवांवरती समान प्रेम करण्याचा, समदृष्टी ठेवण्याचा, आणि तो तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण पाहतो की भगवान श्रीकृष्ण प्रत्येकामध्ये आहेत, प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णांमध्ये आहे. याची ना चर्चा केली जाते ना याचं महत्व सांगितलं जातं. बस भगवंतांची मूर्ती आहे, विग्रह आहे, त्याची पूजा करा, अशी पूजा करा, तशी पूजा करा, पूजा करायला मदत करा, हे जप करा, 4 नियमांचं पालन करा. याच्या पलीकडे काही सांगितलं जात नाही आजकाल.
काल आम्ही चर्चा करत होतो, ते भूरिजन प्रभू जे आहेत 21व्या वर्षी जॉईन झाले, 22व्या वर्षी दीक्षा झाली, 22व्याच वर्षी ब्राह्मण दीक्षा झाली, 21व्या वर्षी दीक्षा झाली, 22व्या वर्षी ब्राह्मण दीक्षा झाली, 23व्या वर्षी त्यांना नवीन सेंटर उघडायला सांगितलं प्रभुपादांनी. 24व्या वर्षी ते सेंटर सोडून जपानला जायला सांगितलं. 25व्या का 24व्याच वर्षी जपान सोडून परत हाँगकाँगला जायला सांगितलं, नवीन सेंटर सुरू करायला. हाँगकाँग मध्ये काही, आणि हे सगळं करत असताना ना पैसा होता ना मदत होती, काही नव्हतं. बस प्रभुपादांचे शब्द आहेत म्हणून करायचे. आणि असे एक नव्हते, दोन नव्हते, कित्येक जण होते. 22-23व्या वर्षी. आता का असं कोणी तयार होत नाही याच्यावरची चर्चा चाललेली काल. म्हणजे यंग लोकांना भौतिक प्लॅनिंग आणि भौतिक योजना, भौतिक सुख सुविधा मिळवण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं आणि त्याच्यामध्येच ते रत होतात. आज अशी दुर्दशा आहे की 50-60 नंतरचे देखील पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये, प्रभुपादांच्या सेवेमध्ये यायला तयारच नाहीत. कितीही सांगा, कितीही ऐकवा, कधी कधी याला प्रचारकाचं, गुरुचं अपयश म्हणून सादर केलं जातं, मानलं जातं. परंतु प्रचारक गुरु देखील किती काय बोलणार आणि किती काय करणार. कलियुग जसजसं असं पसरत जाणार तसतशी ही खंत वाढत जाणार. ते प्रभूजी हाँगकाँगला जाऊन नवीन सेंटर सुरू करतात, पैसे नाही बिलकुल खिशात, कुठेतरी खातात इकडे तिकडे, कोणी इंडियन भेटला, शीख भेटला, मंदिरात जाऊन खा, असं करत करत सेंटर निर्माण करतात. एक दिवस त्यांना अमेरिकेतूनच फोन करून विचारलं जातं, लग्न करायचंय का? ते म्हणतात मे बी यस. अमेरिकेतूनच पत्नी पाठवून देतात प्रभुपाद, तिच्या बरोबर लग्न करा. एक शब्द न बोलता ते तिच्या बरोबर लग्न करतात. दोघे मिळून सेंटर उभे करतात. कुठे आपण काय करतोय, कशासाठी जगतोय आपल्याला माहिती नाही, हो की नाही? आणि त्यांची पत्नी पण जगत तारिणी देवी दासी, जगताचा तारण करणारी, अतिशय फेमस ऑस्ट्रेलियामधली ती हिरोईन होती. आणि तिची जी मूवी होती, तिचा सिनेमा हा अमेरिकेमध्ये प्रदर्शित होणार होता, म्हणून ती सिनेमाच्या प्रदर्शनासाठी गेली होती. फिल्म फेअर असते की नाही, आंतरराष्ट्रीय. तिथे भक्त भेटले, भक्त झाली, ती अमेरिकेतच राहिली, प्रभुपादांची सेवक झाली. प्रभुपादांनी सांगितलं, इथे हाँगकाँग मध्ये माझा एक शिष्य माझ्यासाठी सेवा करतोय, धडपडतोय बिचारा, काही जमत नाही आहे त्याला जाऊन मदत कर, त्याच्याशी लग्न करा, दोघे मिळून सेंटर सुरू करा. ती म्हणते हो. आजकालची मुलं मुली बघा, मला आवडला नाही तर, मला आवडली नाही तर, हे नसेल तर, ते नसेल तर. हे देहात्मबुद्धी गेलेलीच नाहीये, स्वतःसाठी जगणं गेलेलंच नाहीये, दुसऱ्यासाठी जगणं काय असतं माहितीच नाहीये. या जगात राहण्याचंच प्लॅनिंग करायचंय आपल्याला. लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींपासून जे म्हातारे झालेत त्यांना पटलंय की या काही खरं नाही, त्यांना पण या जगातच राहायचं प्लॅनिंग करायचं. ध्रुव महाराजांचे पुत्र उत्कल यांना सुरुवातीपासूनच ध्रुव महाराजांच्या सिंहासनावरती, राजसिंहासनावरती इच्छाच नव्हती. इतके शुद्ध भक्त होते. त्याचं कारण सांगतात मैत्रेय ऋषी इथं, की त्यांच्या ठाई देखील समदृष्टी होती, जी भक्ताच्या ठिकाणी असली पाहिजे. समदृष्टीच नाही. समदृष्टी नाही म्हणूनच तर आपण स्वतःचा विचार करतो, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतो, स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी प्लॅनिंग करतो. समदृष्टी असेल तर तुमचं कुटुंब कुठलं काय नाही, तुम्ही कोण? सगळ्या जीवांना समान अधिकार आहे जगण्याचा. जेवढा तुम्हाला अधिकार आहे जगण्याचा, तेवढाच या झाडाला पण अधिकार आहे जगण्याचा. झाड का कापता तुम्ही? कारण तुमच्या कुटुंबाचं भरण पोषण करायचंय तुम्हाला.
प्रायव्हेट वैयक्तिक भक्त झालेत आजकाल सगळे प्रायव्हेट वैयक्तिक भक्त. त्यामुळे कुणाला काही इंटरेस्टच नाही. खूप वाईट अवस्था आहे. खूप 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 वाईट अवस्था आहे सध्या स्थितीला. प्रभुपाद असते तर रोज रडले असते, डोळ्यातून पाणी काढले असते. 1970 मध्ये काही भक्त चुकीचे वागत होते तर प्रभुपादांच्या डोळ्यात रोज पाणी यायचं. आज किती पाणी रडले असते प्रभुपाद. कॉन्स्पिरेटर्स वाचत होतो की नाही आपण काल. 1970 मध्ये काही भक्त चुकीचे वागत होते तर प्रभुपाद बसून विचार करायचे आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. भगवंतांच्या प्रति प्रेममय भक्ती भावना विकसित केल्यानंतर डोळ्यात पाणी येणं वेगळं असतं. आणि या समाजाची स्थिती बघून कोणालाही भक्तीमध्ये पुढे जायचं नाही आहे, भक्तिमय सेवा करायची नाही आहे, शुद्ध व्हायचं नाही आहे. इथेच अडकून जन्म मृत्यू जरा व्याधी त्रिविध ताप कॅन्सर धीस ताट प्रदूषण ह्याच्यातच जगत राहायचंय हे बघून आचार्य लोकांना खूप वाईट वाटतंय. आचार्य लोकांना खूप वाईट वाटत आणि म्हणून त्यांच्या तोंडातून कठोर शब्द बाहेर येतात. हे आजकालचे आचार्य स्वतःला आचार्य म्हणून घ्यायचंय पण पॉलिश्ड शब्द येतात त्यांच्या तोंडातून. जनतेला हवा असेल तसं बोलणे. मग कोण भक्त होणार आहे? कोण भक्तीला सिरियसली घेणार आहे? निगेटिव्ह बोलता तुम्ही, निगेटिव्ह बोलता. अरे काय निगेटिव्ह बोलता? तुम्हाला एक साधा नियम सांगितला तो पाळायचा होत नाही तुम्हाला की बाहेरचं खाऊ नका. मला म्हणतात प्रभूजी तुम्ही निगेटिव्ह बोलता, दुसऱ्यांच्या बद्दलच जास्त बोलता. आपण आपले वाईट गुण आहेत त्याच्यावर आधी लक्ष केंद्रित करूया ना. तुमचे वाईट गुणच तर सांगायचा प्रयत्न करते शास्त्र आणि लेक्चर आणि प्रवचन. बंद करा ना मग. एक सिंपल वाईट गुण बंद करायला सांगितलंय, बाहेरचं खाऊ नका, जमत नाही. मग हे व्यवसाय सोडा, बिझनेस बंद करा, जॉब सोडा, भगवंतांच्या सेवेत लागा, हे पटणार आहे तुम्हाला? जे याच्या विरुद्ध प्रचार करतात ते तुम्हाला आवडतात. त्यांच्या विरुद्ध बोललं की तुम्हाला वाटतं आम्ही निगेटिव्ह बोलतोय. किती वाईट अवस्था आहे या जगाची, किती वाईट अवस्था आहे तुमची, आपली. कधी सिरियसली घेणार आपण? ध्रुव महाराजांचे पुत्र जन्मल्यापासून सिरियसली घेतलेलं त्यांनी महाभागवत. खूप वाईट अवस्था आहे. मला परवाच एक भक्त म्हणत होते प्रभूजी ते महाभागवत असतात, ते महाभागवतांची लक्षणं असतात, आपण थोडीच त्यांचं अनुकरण करायचं. अनुकरण नाही करायचं परंतु त्यांच्यासारखंच व्हायचं आहे, ह्याचा प्रचार केला पाहिजे आपण. हे आपण असंच खितपत पडून राहायचं नाहीये. आणि काय सुधारणा झालेली आहे तुमच्या जीवनामध्ये? भक्तीचा स्वीकार करायची इच्छा नाही. मग काय 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 सुधारणा झालेली आहे तुमच्या जीवनामध्ये? भौतिक दृष्ट्या काय सुधारणा झालेली आहे? ज्याच्यासाठी धडपडत आहे त्याच्यामध्ये काय सुधारणा झालेली आहे? सगळा वेळ तर दुःख थांबवण्यामध्ये जातो. शास्त्र तुम्हाला दुःख थांबवण्याचं परफेक्ट मार्ग दाखवत आहे, ते मात्र मार्ग तुम्हाला स्वीकारायचं नाही. ही आपली दयनीय अवस्था आहे. पुढे म्हटले बघा किती छान. उत्कलने परब्रह्म विषयक स्वतःच्या ज्ञानाचा विस्तार करून अगोदरच शारीरिक बंधनातून मोक्ष मिळवला होता. अगोदरच या मोक्षास निर्वाण असे म्हटले जाते. तो दिव्य आनंदामध्ये स्थित होता आणि नंतर वाढत जाणाऱ्या त्या दिव्य आनंदामध्ये तो नित्य निमग्न असे. त्याला ही अवस्था भक्तियोगाच्या अखंड आचरणामुळे प्राप्त झाली होती. भक्तियोगाची तुलना अग्निशी करण्यात येते कारण तो सर्व मलिन भौतिक गोष्टी जाळून टाकतो.
उत्कल आत्मसाक्षात्काराच्या आपल्या स्वरूप अवस्थेत नित्य स्थित होता आणि परम भगवंतांव्यतिरिक्त आणि त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झालेल्या स्वतः व्यतिरिक्त इतर कोणीही तो पाहू शकत नसे. हे एवढ्यासाठी सांगत आहेत मैत्रेय ऋषी की ते ज्याचे वडील अखिल जगावरती राज्य करायचे, त्याच्यासाठी काय कमी आहे भौतिक जगामध्ये? भौतिक जगामध्ये कसलं भौतिक सुख कमी आहे? न भूतो न भविष्यती. त्याच्या वडिलांना त्याच्या पूर्ण वंशावळामध्ये कोणाचं एवढं राज्य मोठं नव्हतं, तेवढं मोठं राज्य होतं ध्रुव महाराजांचं. भौतिक सुख सुविधा, भौतिक आसक्ती सोडून देणे यालाच भक्ती म्हणतात. हे आपल्याला सांगितलंच जात नाही, म्हणून सोडायची इच्छा नाही. प्रभुपाद आणि प्रभुपादांचे काही खरे अनुयायी आहेत, ते ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचा आवाज पोचत नाही. कारण चुकीचे सांगणारे 10 जण झालेत, खरा सांगणारे 1 झालाय. आणि मनाला ही भौतिक आसक्ती अनादि अनंत काळापासून जडलेली आहे. त्यामुळे आपण परत तुलना करतो. 10 वरिष्ठ भक्त प्रभूजी सांगतायत, तुम्ही मात्र वेगळे सांगताय. प्रभुपाद वेगळं सांगतात. प्रभुपादांचं महत्व कमी करायचा प्रयत्न 1970 पासून चालू झालेला, आजपर्यंत चालू आहे. त्याच्यात नुकसान नवीन निष्पाप भक्तांचं आहे. भक्ती म्हणजे काय लक्षातच येत नाही. तात्पर्य हे 2 श्लोक म्हणजे 8 आणि 9 नंबरचे श्लोक भगवद्गीतेतील 18.54 पुढील श्लोकाचे स्पष्टीकरण देतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु. परत आलं बघा, परत येते सम सर्वेषु भूतेषु. किती टाळायचा प्रयत्न करा, ते परत येणारच आहे भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये. सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते परम. दिव्य स्तरावर स्थित असणाऱ्या मनुष्याला परम ब्रह्माचा तात्काळ साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. उत्कल दिव्य आनंदामध्ये नित्य निमग्न असे. मग तो कधीच शोक करत नाही किंवा एखादी गोष्ट मिळवण्याची आकांक्षाही करत नाही. तो प्रत्येक प्राणी मात्राकडे समदृष्टीने पाहतो. त्या अवस्थेत आल्यानंतर त्याला माझी विशुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त होते. मदभक्ती लभते पराम. आपल्या 99.99% भक्तांना हे देखील माहिती नाही आहे की भगवंतांची भक्ती मिळवायची आहे. आपण काय करतोय, कशासाठी करतोय, गोल तरी सेट करा, फिक्स करा. भगवंतांची भक्ती मिळवायची आपल्याला. मग भगवंत सांगतात मद भक्ती लभते परा. माझी भक्ती लाभते, त्याला मिळते. कोणाला? सम सर्वेषु भूतेषु. सर्व प्राणी मात्रांना, जीवांना जो समदृष्टीने पाहतो. आपल्या आयुष्याचं गोल आहे भगवान श्रीकृष्णांची भक्ती प्राप्त करणे, प्रभू रामचंद्रांची भक्ती प्राप्त करणे, सर्व जीवांप्रती समान भाव विकसित केला पाहिजे. दुसरा पर्याय नाही. ज्यांची भक्ती मिळवायची ते स्वतः सांगतायत. श्री भगवान वाच. बरं, याच्यामध्ये तोटा आहे तुमचा? नाही. असा व्यक्तीच प्रसन्न आणि आनंदी असतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा. मग तुम्हाला आनंदी व्हायचंय की नाही? किती भ्रम आहे, या भ्रमालाच माया म्हणतात. किती मायेमध्ये जगत आहोत आपण. स्वतःचा आनंद सोडून, स्वतःचा आनंद सॅक्रिफाईस करून, त्याग करून आपल्याला या भ्रमित खोट्या, जे क्षणभंगूर आहे, जे नाहीच आहे, अशा मायेच्या आनंदामध्ये धडपडायचंय, तडपडायचंय.
अहंकार टिकवून ठेवायचंय, मला माहितीये इथंच आनंद मिळतो. ते शास्त्र सांगते इकडे मिळतो, नाही नाही नाही, मला माहितीये इथंच मिळतो. हे जे श्लोक आहेत ना, आता हा जो श्लोक आहे भगवद्गीता मी पूर्ण वाचायच्या आधी देखील मला पाठ होता. कसं काय? प्रभुपादांचं लेक्चर ऐकून 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 आणि बरेच आपले भक्त महाराज संन्यासी देखील हा श्लोक रिपीटेडली वापरतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते पराम. आता भगवद्गीता कित्येक वेळेला वाचल्यानंतर आणि भागवतम मध्ये देखील हा श्लोक कित्येक वेळेला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की लोकांना पटलंय तरी का की भगवंतांची भक्ती मिळवायची आहे, तर भगवंत विनाकारण रिपीट करतायत. प्रभुपाद आणि काही भक्त लोक विनाकारण रिपीट करतात, मद भक्ती लभते पराम, मद भक्ती लभते पराम. अरे तुला भक्ती मिळवायचीच नसेल तर तुला ह्याच्यात इंटरेस्टच नाही. तुमच्या आयुष्याचा गोल तरी आहे का की भगवंतांची भक्ती मिळवायची आहे? का मिळवायची आहे? मिळवायचीच आहे का? हेच सेट नाही. कारण हे सगळीकडे रिपीट केलं जातं. पुण्याच्या मंदिरात रिपीट केलं जातं, मुंबईच्या मंदिरात रिपीट केलं जातं, वृंदावनच्या मंदिरात रिपीट केलं जातं, युट्यूबवर रिपीट केलं जातं, संस्कार चॅनलवर रिपीट केलं जातं, सगळीकडे रिपीट केलं जातं. सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम, मदभक्ती लभते पराम, मदभक्ती लभते पराम. हजारो लाखो करोड ऐका लागले लक्ष देऊन मदभक्ती लभते पराम. पण तुमचा गोलच नसेल भगवंतांची भक्ती प्राप्त करायचा तर या श्लोकाकडे कशाला कोण लक्ष देईल? बोला किती वेळा रिपीट करायचं करा. असंच झालंय होय की नाही? बरोबर आहे की नाही? मदभक्ती लभते परम. ठीक आहे, कोणाला मिळवायचं मिळवतील. आपण मात्र इथे मन शांत करायला आलोय थोडस. घरात नुसतं कल्लोळ होता, जरा मंदिरात जाऊन जरा सत्संगामध्ये शांतपणे बसावं म्हणून आले. बस, याच्या पलीकडे आपला उद्देश काय जीवनाचा? काय नाही. कारण गोल सेट असेल तर मग माणूस त्याच्यासाठी काम करतो. जनरली आपण पाहतो आपल्या भक्त समाजामध्ये बरं का, बाहेरच्या समाजामध्ये नाही, भक्त समाजामध्ये कोणाला धडपडायचंच नाहीये भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी. कारण आपला गोलच तो नाहीये. कोण रिपीट करतं, का रिपीट करतं काय माहिती नाही आपल्याला. आपण इथे कथा ऐकायला आलोय. मदभक्ती लभते पराम. भगवंत म्हणतात माझी भक्ती त्याला प्राप्त होते बा. प्रवचनामध्ये वगैरे विचारलं ना जीवनाचा उद्देश काय आहे, सगळे हात वर करतात. कृष्ण प्रेम मिळवणे, कृष्ण भक्ती मिळवणे, भगवान श्रीकृष्णांची सेवा मिळवणे, दुःखातून मुक्त होणे आहे. मग गोल आहे, मग त्या गोलकडे काम करायला नको. प्रभूजी बिचारे 22 का 23 वर्षाचे होते. त्यांना सांगितलं जावा जपानला. प्रभुपाद कधी कधी नुसतं असं पत्र लिहायचे किंवा फोन करून सांगायचे जावा जपानला. कसं जायचं, काय जायचं तुमचं तुम्ही बघायचं. प्रभूजी तिथे राहायची व्यवस्था होईल, आमची खायला प्यायला मिळेल, हॉस्पिटल आहे जवळपास, घरी काही पैसे पाठवू शकतो मी, तुमची सगळी व्यवस्था केल्यावरती मग तुम्ही येणार प्रभुपादांच्या सेवेमध्ये. या आजची परिस्थिती. ते प्रभूजींनी कोणाला विचारलं नाही. त्यांना माहिती होतं की माझे आई वडील लग्नासाठी काही पैसे सेव्ह करून ठेवलेत, बॉन्ड तयार करून ठेवलेत, आपलं सर्टिफिकेट म्हणतो FD. घरी गेले, आई वडिलांची भांडले, म्हणाले माझ्यासाठी ठेवलाय ना, मला द्या, माझं मी कसं वापरायचं तसं वापरतो. आई वडिलांनी संकोच करत करत दिला. त्यातले थोडे पैसे तिथंच दिले न्यूयॉर्कच्या मंदिरामध्ये आणि उरलेल्याचे तिकीट काढून जपानला गेले. हे भक्त होते, प्रभुपादांचे शिष्य. आपण भक्ती करतोय. मदभक्ती लभते पराम. कोणाला मिळणार? मदभक्ती लभते पराम. जो सर्व जीवांच्या प्रती समभाव ठेवतो. सम सर्वेषु भूतेषु. का गेले? प्रभुपादांनी सांगितलं तिथले जपान मधले, हाँगकाँग मधले लोक
या भौतिक जगामध्ये तडपडत आहेत, धडपडत आहेत. भगवंतांचा संदेश त्यांच्यापर्यंत नेण्याची कृपा, दया, करुणा सर्व जीवांवर आपण केली पाहिजे. बस गेले. समज सर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते परा. त्यांनाच मिळणार भगवंतांची भक्ती. तुम्ही 30 लाख रुपये डोनेशन दिलंय मंदिर बांधायला म्हणून तुम्हाला नाही मिळणार भक्ती, बिलकुल नाही मिळणार. लिहून ठेवा. याचेच अनुमोदन श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील आपल्या शिक्षाष्टक नामक प्रार्थनेतील पहिल्या श्लोकामध्ये केलेले आहे. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम श्रेय कैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. भक्तियोग हा सर्वोच्च योग मार्ग आहे आणि या मार्गाच्या आचरणामध्ये पवित्र भगवन नामाचे कीर्तन हा प्रमुख विधी आहे. पावन हरिनामाच्या कीर्तनाने मनुष्य निर्वाण अर्थात भौतिक अस्तित्वातून मुक्त होण्याचे पूर्णत्व प्राप्त करू शकतो आणि त्या योगे श्री चैतन्य महाप्रभूंनी वर्णिल्याप्रमाणे आनंदाम बुद्धिवर्धनम स्वतःच्या आध्यात्मिक जीवनातील आनंद वृद्धिंगत करू शकतो. नुकसान काहीच नाही आहे. लोकांना भीती वाटते, सगळं सोडून द्यायचं प्रभूजी. याच्यातच आनंदाची वृद्धी होते, आनंद वाढत जातो. सगळीकडे हेच सांगितलंय. प्रभुपाद तात्पर्यामध्ये बेसिकली हेच सांगतात की आज आपण जे श्लोक वाचतोय तेच भगवद्गीतेत पण दिले, तेच शिक्षाष्टकम मध्ये पण दिले, तेच ब्रह्मसंहितेत दिले, तेच उपनिषदामध्ये दिले, तेच वेदांमध्ये दिले. आनंद वाढवण्याचा मार्ग, आनंदी व्हायचा मार्ग. उत्कल दिव्य आनंदामध्ये स्थित होता. निरंतर वाढत जाणाऱ्या त्या दिव्य आनंदामध्ये तो नित्य निमग्न होता. कसा काय? समज सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. तो भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये 24 तास होता. हरिनामामध्ये गोडीच निर्माण झालेली नाही आहे आपली. करणारे करतात हरिनाम. आपल्याला जमल तेवढं आपल्याला ऐकायचं आहे, जमल तेवढं करायचं आहे. उरलेला वेळ याच भौतिक जगामध्ये कुत्र्या मांजऱ्यासारखं, किड्या मुंग्यासारखं खितपत पडायचंय. स्वतःला आपण बुद्धिमान समजतो. आनंदाम बुद्धिवर्धनम. कशाने होते आनंदाम बुद्धिवर्धनम? परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. भगवान श्रीकृष्णांच्या संकीर्तनामध्ये. हे सत्संगला लोक येतात, कीर्तनाला येत नाहीत. सत्संग म्हणजे लोकांना वाटते प्रवचन फक्त ऐकायला जायचं. काल मी सांगत होतो, सत्संग म्हणजे प्रवचन. हे प्रवचन ऐकणाऱ्यांना वाटत असेल तर तो पण भ्रमात आहे आणि प्रवचन देणाऱ्याला वाटत असेल तो पण भ्रमात आहे. खरं मन परिवर्तन होणार असतं ते कीर्तनाने, संकीर्तनाने, नाम जपाने, भगवंतांची आरती केल्याने, आरतीमध्ये गायल्याने, डान्स केल्याने. याच्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही. बघा, जगातला एकमेव धर्म असा आहे जिथे तुम्हाला डान्स करायला लावतो, त्याच्यात पण लोकांना आता इंटरेस्ट राहिला नाही. धर्मामध्ये कसं लोक येणार? धार्मिक कसं होणार लोक? आम्ही लहान असताना आम्ही असला कधी धर्म बघितला नव्हता जिथे डान्स करायचा असते रोज. त्यामुळे आम्हाला धर्म निरस वाटायचं. काय रटाळवानं जाऊन शांतपणे काहीतरी स्वाहा स्वाहा करायचंय, काहीतरी मंत्र ऐकायचे आहे, प्रवचन ऐकायचं आहे ज्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. लाडू मिळतो ना रसगुल्ला मिळणार आहे. हे असला धर्म आम्ही बघितला लहानपणी शिकला. त्यामुळे धर्मामध्ये कोणाचा इंटरेस्ट राहिलेला नाही. पण आता भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने, शिल प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला असा धर्म दिला जातो जिथे डान्स करायचंय. रात्री 12-1 पर्यंत जाऊन बार मध्ये आणि डीजे वरती डान्स करणे, ते सेम आनंद तुम्हाला द्यायचा इथे.
तर त्याच्यात पण इंटरेस्ट नाही लोकांना आता. हम्म. 6 ते 7 कीर्तन, 7 ते 7:30 आरती, 7:30 ते 8:30 प्रवचन, 8:30 ते 9:30 प्रसाद, असं जर लिहून पाठवलं तर बरोबर लेक्चर व्हायच्या वेळेला येतात लोक. कीर्तनाला कुणीच येत नाही. प्रचारकाने पण लक्षात ठेवायचं. तुमच्यापैकी काही जण प्रचार प्रसार करत असतील ना, लक्षात ठेवा, कीर्तनामध्ये जेवढे लोक येतील ते टिकून राहणार, लेक्चरला जे येणार ते टिकून नाही राहणार. लेक्चर म्हणजे तो बुद्धिमान असतो, तो लेक्चर मधले काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही तो स्वतः ठरवतो. तुम्ही कितीही ओरडून सांगा, तो स्वतःच ठरवणार. परंतु भगवंतांच्या नामातला ज्याला आनंद कळाला, गायला, डान्स करायला बरं वाटायला लागलं, छान वाटायला लागलं, मस्त वाटायला लागलं, तो कायमचा आहे ना. हे लॉजिक आहे चैतन्य महाप्रभूंचं. म्हणून सांगितलं इथे, आनंदम बुद्धिवर्धनम, पुढे काय, प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम, सर्वात्मा स्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. सर्वात्मा स्नपनम, काही शिल्लकच राहत नाही तुमचं पवित्र व्हायचं, सगळंच पवित्र होते हरिनामामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर. मनुष्य जेव्हा त्या स्तरावर स्थित होतो तेव्हा त्याला भौतिक ऐश्वर्यामध्ये तसेच अखिल जगाच्या सार्वभौम राज्यामध्ये आणि सिंहासनावर बसण्यामध्ये गोडी वाटत नाही. आपल्याला अजून वाटते. अशा अवस्थेस विरक्ती अन्यत्र स्यात् असे म्हटले जाते आणि भक्तिमय सेवेच्या फलस्वरूप ती प्राप्त होते. किती जणांना माहिती आहे सांगा, भक्तिमय सेवेचं अल्टिमेट फळ. भक्तीमध्ये काही फळ नाही म्हणतात, हो की नाही. फळासाठी जो कर्म करतो तो अडकतो. भक्तीमध्ये काही फळ नाही, परंतु शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे भक्तीचं अल्टिमेट फळ आहे तुमची विरक्ती, वैराग्य. हे सांगितलं तर कुणीच येणार नाही मग. बिलकुल मंदिरं सगळी ओसाड पडतील. याची भीती आहे आपल्या भक्तांना, प्रचारकांना, वरिष्ठ भक्तांना, जीबीसीला, मॅनेजमेंटला भीती वाटते. विरक्ती, वैराग्य शब्द, मंदिरं आपली सगळी ओसाड पडतील, कोणी येणार नाही मंदिरात. परंतु दुसरं काही शिकवायचंच नाहीये. मग एक्झॅक्टली शिकवतात काय? काय शिकवतात मंदिरांमध्ये? आणि कुठलंही पान उघडलं सेम मेसेज आहे, विरक्ती, वैराग्य. चैतन्य महाप्रभू आले होतेच त्याच्यासाठी. चैतन्य महाप्रभूंच्या नावाखाली आपण विरक्ती शिकवत नाही, वैराग्य शिकवत नाही. वैराग्य विद्या निज भक्ती योगम. चैतन्य महाप्रभू आले होतेच त्याच्यासाठी. वैराग्य म्हणजे काय असते शिकवण्यासाठी. म्हणून 24व्या वर्षी त्यांनी वैराग्य घेतला, संन्यास घेतला. आपला 24 वर्षाचा भक्त घाबरतो. आई वडील असं म्हणतायत, आई वडील तसं म्हणतायत, आई वडील. आणि आई वडील त्याच्यापेक्षा जास्त शुद्ध भक्त आहेत, रोज प्रवचनाला असतात. परंतु आई वडिलांना भीती वाटते, आपला मुलगा विरक्त झाला तर अरे बापरे, नक्की काय करतायत माहिती नाही. मग मंदिरामध्ये सगळीकडे विरक्ती, वैराग्य शिकवलं जात नाही. मग काय शिकवलं जातं? कर्मकांड शिकवलं जातं. तथाकथित हिंदू कर्मकांड. हिंदू देखील यांना माहिती. पूजा थाळी शिकवली जाते, तुमचं भलं होईल. अगदी वरिष्ठातले वरिष्ठ भक्त चर्चा करायला लागले. चंद्रग्रहण झाला, मग आता सूर्यग्रहण आहे, ही राशी अशी आलेली आहे, ती राशी असेल आहे, मग असं होणार आहे, तसं होणार आहे. अरे जप करा. हे राशी चक्र नक्षत्र सगळं बदलत राहतं, कधी अनुकूल असतं, कधी प्रतिकूल असतं. भक्ताला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? या 15 दिवसामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण झालं तर युट्यूब सगळं धडाधड भरलाय भक्तांनी. सगळं चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. असं होणार आहे, तसं होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, नष्ट होणार आहे, भयानक परिस्थिती येणार आहे.
या भौतिक जगामध्ये कधी भयानक परिस्थिती नव्हती? अनादि अनंत काळापासून भौतिक जगामध्ये भयानकच परिस्थिती आहे. आता कोणा वेगळी आहे? कोरोना आला, कोरोना आला, कोरोना, लॉकडाऊन, लॉकडाऊन. अनादि अनंत काळापासून लॉकडाऊन मध्येच आहे तुम्ही, शरीराच्या लॉकडाऊन मध्ये. काय बदलणार आहे सूर्यग्रहणाने आणि चंद्रग्रहणाने आणि त्याचा तुम्ही अभ्यास केल्याने? हे सगळं शिकवण्यामध्ये एक्सपर्ट झालेत आपले भक्त. वास्तुशास्त्र, ज्योतिष विद्या, पूजा, यज्ञ, हे सगळ्यांचा फायदा काय? भौतिक प्रगती. म्हणून तर लोक धडाधड येतात. काय फेमस आहे तुमचं मंदिर. काल मला एक भक्त, मग इथं मोठं मंदिर बांधणार का प्रभूजी, टुरिझम वगैरे वाढेल. हे गावातले भक्त येऊन आम्हाला म्हणतात, टुरिझम वाढवा जरा आमचं, मोठं मंदिर बांधा, मुंबईपेक्षा मोठं मंदिर बांधा इथे, तर टुरिस्ट येऊ देत. भक्त वाढणार, अगदी हजारोने, लाखोने, करोडोने येणार जर तुम्ही त्यांना कर्मकांड दिला तर. वैराग्य विद्या विरक्ती शिकवली, हजारातला एक जण येणार. हे भगवद्गीतेत लिहिलंय. तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? जिथे वैराग्य विद्या शिकवली जाते तिथे एकटाच येणार. प्रभुपाद म्हणतात, एकटा जरी नाही आला तरी चालतंय, भिंतीला सांगा तुम्ही पहिले हे शिका. स्वतःच्या आध्यात्मिक जीवनातील आनंद वृद्धिंगत करू शकतो. मनुष्य जेव्हा त्या स्तरावर स्थित होतो तेव्हा त्याला भौतिक ऐश्वर्यामध्ये तसेच अखिल जगाच्या सार्वभौम राज्यामध्ये किंवा सिंहासनावर बसण्यामध्येही गोडी वाटत नाही. अशा अवस्थेस विरक्ती अन्यत्र स्यात् असे म्हटले जाते आणि तीच भक्तिमय सेवेचे फलस्वरूप आहे. मनुष्य भक्तिमय सेवेमध्ये जितकी अधिक प्रगती करतो तितकाच तो भौतिक ऐहिक ऐश्वर्य आणि ऐहिक कर्मापासून विरक्त होतो. अंडरलाईन करा, प्रिंट आउट काढा, मोठ्या अक्षरात लिहा. सुप्रिया माताजींना लिहायला आवडतं, भिंतीवरती लिहा. मनुष्य भक्तिमय सेवेमध्ये जितका अधिक प्रगती करतो तितकाच तो भौतिक ऐश्वर्य ऐहिक कार्यांपासून विरक्त होतो. हे तुमच्या प्रगतीचं मोजमाप आहे. कशाने मोजताय तुम्ही? उदबत्त्या किती ओवाळल्या आणि भक्त किती बनवले, सत्संग किती चालवतो, त्याच्याने मोजताय. तुमची विरक्ती किती झालेली आहे या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींमध्ये, शरीराशी असलेल्या संबंधांमध्ये. शरीराशी असलेल्या संबंधांमध्ये अडकलं. माझा समाज, माझं कुटुंब. हीच पूर्ण आनंदमय अशी आध्यात्मिक प्रकृती होय. याचे वर्णन ही भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायात 59व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. परम दृष्ट्वा निवर्तते, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. भगवंतांच्या नामामधला, भगवंतांच्या सेवेमधला आनंद जर तुम्हाला मिळाला, तो आनंद वृद्धिंगत झाला, आनंदम बुद्धिवर्धनम, तर तुम्हाला कशाला इंटरेस्ट राहील या सगळ्यामध्ये? माझा मुलगा, माझा समाज, माझं कुटुंब, माझी भावकी, माझं शेत, माझा देश, माझा बिझनेस, माझा जॉब, सगळे आनंद क्षुल्लक वाटायला लागतात. परम दृष्ट्वा निवर्तते. आध्यात्मिक अस्तित्वातील श्रेष्ठ अशा आनंदमय जीवनाचे आस्वादन केल्यानंतर मनुष्य ऐहिक सुख उपभोगामध्ये भोग घेण्याचे थांबवतो. ते प्रॅक्टिकली प्रभूजी जरा दोन्ही केलं पाहिजे. कुठे लिहिलंय या पूर्ण या तात्पर्यामध्ये? कुठे एक शब्दाने तरी कुठे सांगितलंय दोन्ही केलं पाहिजे म्हणून? थोडस जरी केलं पाहिजे म्हणून कुठे सांगितलंय? हे कुठून आलं? थोडस केलं तर चालतंय, प्रॅक्टिकली असं राहिलं, कुठून आलं? पूर्ण भागवतामध्ये कुठे सापडणार नाही तुम्हाला. भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये व्यासदेव लिहितात की अशा प्रकारची भक्ती, जिथंच भौतिक पण जरा जरा करत करत केलं पाहिजे, अशा प्रकारच्या भक्तीला लात घालून बाहेर काढलेला आहे भागवतम मधून. धर्म प्रोजित कैतवात्र, प्रभुपाद म्हणतात लात घालून बाहेर काढलेला आहे, किक्ड आउट. याच भागवतमचा आधार घेऊन तुम्हाला खोटी भक्ती, चुकीची भक्ती शिकवतात लोक.
आणि तुम्हाला पण ते आवडतं, कारण तुमची इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, तुम्हालाच मुक्त व्हायचं नाहीये. हा विषय इतका सिरियस नसता तर प्रभुपादांनी एखादं वाक्य घातलं असतं मध्ये, परंतु कलियुगामध्ये हे शक्य नाही, त्यामुळे थोडं थोडं प्रॅक्टिकली घरदार बघत बघतच केलं पाहिजे. आपण पण तसंच केलं पाहिजे. असं का लिहित नाहीत बरं प्रभुपाद कुठेच? तुम्ही आता 4 वर्ष झालं क्लासला येतात, तुम्हाला कुठे आढळलं प्रभुपादांनी असं लिहिलेलं? ठीक आहे, पण थोडस प्रॅक्टिकल पण राहिलं पाहिजे. कुठं कुठं आढळलं असं लिहिलेलं? तुम्हाला कोण सांगताय? प्रज्वलित अग्नी समान मानल्या जाणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती केल्याने सर्व भौतिक कामना जळून भस्मसात होतात. सर्व. हा प्रॅक्टिकल नाही आहे प्रभूजी. तुम्ही प्रॅक्टिकल समजा नाही समजा, प्रभुपाद तर म्हणतात प्रॅक्टिकल आहे. प्रभुपाद 1000 ठिकाणी, प्रभुपादांचा वेदाबेस तुमच्याकडे असेल ना, किंवा ऑनलाईन वेदाबेस.com किंवा वाणीपीडियामध्ये जावा आणि प्रॅक्टिकल हा शब्द सर्च करा. इतक्या वेळेला प्रभुपाद म्हणतात हेच प्रॅक्टिकल आहे, व्यवहारिक आहे, व्यवहार्य आहे. ज्याला तुम्ही प्रॅक्टिकल म्हणता ते तुमच्या दुःखाचं कारण आहे, तुमच्या अडकवण्याचं कारण आहे, तुमच्या बंधनाचं कारण आहे. त्याला तुम्ही प्रॅक्टिकल म्हणून चिटकून बसलाय. हे प्रॅक्टिकल आहे. सगळ्या कामना जळून भस्मसात झाल्या पाहिजेत. भौतिक सेवेच्या आचरणाद्वारे भगवंतांच्या निरंतर संपर्कात राहिल्याने योग मार्गाचे पूर्णत्व प्राप्त होते. भक्त आपल्या जीवनात पावलोपावली परमपुरुष भगवंतांचे अखंड चिंतन करत असतो. प्रत्येक बद्ध जीवावर त्याच्या गत जन्मातील कर्मफळांचा भार असतो, पण त्याने केवळ भक्तिमय सेवेचे आचरण केल्यास त्याच्या ठायी असणाऱ्या सर्व मलिन गोष्टी त्वरित जळून भस्मसात होतात. याचे वर्णन नारद पंचरात्रामध्ये पुढील प्रमाणे केलेले आहे. सर्व उपाधी विनिर्मुक्तम. पुढे काय? सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम. किती वेळा ऐकलं आपण हे? सर्व उपाधी, सगळ्या उपाधी सोडून देणे म्हणजेच शुद्ध होणे. सगळ्या उपाधी शोधून देणे म्हणजेच हे जगाबद्दल उदासीन होणे. कारण हे जगाशी जेवढं चिकटतं तेवढ्या उपाध्या आहेत. मी या समाजाचा, मी या घराचा, मी या ऑफिसचा. सगळ्या उपाधी सोडून देणे म्हणजेच विरक्ती, वैराग्य. तेव्हाच तुम्ही शुद्ध होता. तत्परत्वेन निर्मलम. आणि याच श्लोकामध्ये नारद पंचरात्राच्या प्रोसेस पण दिलेले आहे. सर्व उपाधी विनिर्. कोणाला माहिती आहे हा श्लोक? योगेश प्रभू, पुढे काय दिलंय या श्लोकात? सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेश ऋषिकेन सेवनम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुत्तमा उच्चते उत्तमा. हे करायचं आहे आपल्याला. सगळ्या इंद्रियांना इंद्रियांच्या स्वामीच्या सेवेमध्ये लावायचे. सगळ्या इंद्रियांना सगळ्या काळी देखील, थोड्या वेळासाठी नाही. हे भगवद्गीतेत रिपीटेडली सांगितलेलं आहे. परवाच वाचला आपण. काय काय शब्द होता तो? समसर्वेषु कालेषु भगवंत म्हणतात. बरोबर ना? समसर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच्या. माझं स्मरण कर आणि माझ्यासाठी काम कर. हरे कृष्ण. असं वागल्यावरती तुम्हाला काय होणार? लोक तुम्हाला वेडे म्हणणार, आई वडील तुम्हाला वेडे म्हणणार, समाज तुम्हाला वेडे म्हणणार. बघ नाही, पुढच्या श्लोकात सांगितलंय. उद्या वाचूया. 7:03 झाले. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.